आज आपण जाणून घेणार आहोत ऑरा या शब्दाविषयी आणि त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत. ऑरा म्हणजे काय? तर आभामंडळ. आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म रूपाने एनर्जी असते आणि ही एनर्जी आपण बघितलं की 7 चक्र ही त्याची ऊर्जा केंद्र आहे, शक्ती केंद्र आहे आणि तिकडनं कशी प्रवाहित होते आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या भावभावनांचा कसा परिणाम होतो, त्यानुसार तुमचं व्यक्तिमत्व, तुमचे विचार, तुमच्या श्रद्धा, समजुती कशा घडत जातात हे आज आत्तापर्यंत आपण बघितलं. पण आपलं शरीरामध्ये जी काही सूक्ष्म शक्ती असते ती फक्त शरीराच्या आतच असते असं नाही, तर ती ऊर्जा शरीराच्या बाहेर सुद्धा काही लेयर्सपर्यंत असते. त्याला ऑरा असं म्हणतात, ज्याला मी म्हटलं तसं आभामंडळ म्हणू शकतो, आभा असंही म्हणू शकतो. आता ही आपल्याला डोळ्याने दिसत नाही, त्यामुळे आपण त्याच्यावर विश्वास ठेवणं आपल्याला कठीण जातं. पण तरीही त्याचं अस्तित्व नक्कीच आहे. त्याच्याकरता 2 गोष्टी मी तुम्हाला सांगेन. पहिल्यांदा, तुम्ही हे सगळं ऐकत असताना जिकडे ट्यूब आहे तुमच्या घरात किंवा लाईट येते तिकडे तुमचा हात धरा आणि स्वतःच्या त्वचेवरती बघा. हे अशा पद्धतीने बघत राहा एकटक, की तुम्हाला जाणवेल त्या त्वचेच्या वरती एक छोटासा लेअर आहे, एक आवरण आहे. त्या आवरणापासून आपला हा सूक्ष्म देह किंवा हे जे ऊर्जा क्षेत्र आहे आपल्या शरीराभोवतीचं ते सुरू होतं. तुम्हाला माहिती आहे, आपल्या देवदेवतांच्या आपण जर फोटो बघितले तर त्यांच्या चेहऱ्याभोवती एक असा छान गोल्डन लाईट दाखवतात. ते असतं त्यांचं तेज, ते असतो त्यांचा ऑरा. त्यामुळे आपल्याला हा ऑरा हा काही फार नवीन नाही, आपण बघत आलोय. फक्त आपल्याला त्याच्याविषयी खूप जास्त माहिती नाही आणि मुळामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा ह्या चक्रांशी संबंधित तो ऑरा आहे, ते जे काही कोश आहेत ते आहेत आणि त्याचाही ऊर्जा संतुलन करण्याची गरज आहे. हे कदाचित आज तुमच्यातल्या काही जणांना आत्तापर्यंत माहिती नसेल, तर त्याचं महत्त्व आपण आज आता समजून घेऊया ह्या एपिसोडमध्ये. तर मुळामध्ये हा जो काही ऑरा आहे, ज्याला आपण कोश असंही म्हटलं जातं, तर असे 5 कोश किंवा 5 प्रकारचं आवरण आपल्या शरीराभोवती आहे आणि तो प्रत्येक कोश हा आपल्या कुठल्या ना कुठल्या तरी चक्रांना जोडलेला आहे. आणि म्हणूनच जसं आपण चक्र संतुलन हे आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, त्याच पद्धतीने ऑराचं संतुलन होणं हे तितकंच गरजेचं आहे. पहिला जो काही ऑरा आहे तो आहे अन्नमय कोश. आपलं जे भौतिक शरीर आहे ते म्हणजे अन्नमय कोश असं आपण म्हणू शकतो. हे 3 चक्रांशी निगडित आहे: मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर. त्यामुळे भौतिक जगतातल्या अनुभवाने इंद्रियांमधनं ज्या ज्या काही भावभावना येतात, त्याचे जे काही तरंग असतात ते ह्याच्यावरती काम करतात. दुसरा जो काय आहे तो आहे प्राणमय कोश. प्राणमय कोश म्हणजे जो आपण आता शरीराच्या लगतचाच बाहेरचाच ऑरा, जो आपल्या आज्ञा चक्राशी आणि विशुद्धी चक्राशी निगडित आहे. अर्थातच त्या चक्रांमध्ये होणारं संतुलन असंतुलन हे या कोशावरती त्याचे परिणाम आपल्याला झालेले दिसतात. जो तिसरा कोश आहे तो आहे मनोमय कोश. मनोमय कोश सुद्धा आज्ञा चक्र आणि विशुद्धी चक्राशी संबंधितच आहे. पण अनेक गोष्टींचं आकलन, मनात येणारे विचार हे त्या कोशाशी निगडित आहे. आणि अर्थातच विशुद्धी चक्र आणि आज्ञा चक्र ह्याचं महत्त्व आपण आतापर्यंत बघितलेलं आहे.
त्यामुळे मनोमय कोशाचं महत्त्व सुद्धा तेवढंच आहे. त्याच्यानंतर येतं विज्ञानमय कोश, जे आज्ञाचक्राशी निगडित आहे. या कोशांमधून सुद्धा अनेक गोष्टींचं आकलन आपल्याला होतं, माहिती मिळते, अंतर्ज्ञान आणि बऱ्याच काही सूक्ष्म गोष्टी ह्या आपल्याला जे काही जाणवतात, त्यांचे जे काही विचार तरंग असतात ते या कोशाशी निगडित आहे. आणि सगळ्यात शेवटी जो येतो तो येतो आनंदमय कोश, जो तुमच्या सहस्रार चक्राशी निगडित आहे. सहस्रार चक्र त्याला जोडलेलं आहे. सहस्रार चक्राच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघालच की आनंद, अत्युच्च आनंद हा जो काही आपल्याला मिळतो, जो अनुभवाला मिळतो, तो केवळ सहस्रार चक्रामुळे मिळतो. जेव्हा या सहस्रार चक्राची ऊर्जा संतुलित असेल तेव्हा आपल्याला हा आनंद उपभोगायला मिळतो. त्यामुळे हे झालं आनंदमय कोश. असे 5 कोश आणि त्यांची आवरणं आपल्या शरीराच्या भोवती आहे. मग जर आपण फक्त आतमधल्या 7 चक्रांवरती लक्ष केंद्रित करून जर पूर्ण आपण तिथली ऊर्जा संतुलित केली तरी सुद्धा ही जी 5 आवरणं आहेत बाहेरची, त्यांचंही संतुलन तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण आपल्या घराचं साफसफाई करायला घेतो, दिवाळीचं दृश्य आठवा, तेव्हा आपण घराचा दरवाजा फक्त आतूनच पुसतो का? आपण बाहेरून सुद्धा पुसतो. बाहेरचा आपला आवार आहे ते पण आपण स्वच्छ करतो, नेहमीच करतो. त्यामुळे हा जो काही ऑरा आहे त्याचं सुद्धा, त्यातील ऊर्जेचं, त्यातून वाहणाऱ्या ऊर्जेचं संतुलन सुद्धा आपण करायचं आहे आणि त्याचंही अत्यंत महत्त्व आहे. जेवढ्या 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 प्रकाराने तुम्ही 7ही चक्रांवरती लक्ष केंद्रित करून जेवढी शुद्ध ऊर्जा निर्माण करत राहाल आणि ऑरावरही काम करून तिथलीही नकारात्मक भावनिक ऊर्जा काढून टाकून शुद्धी जेवढी कराल तेवढं तुमच्या जीवनामधली समस्या हाताळण्याकरता लागणारं सक्षम मन हे तुम्हाला मिळू शकेल. येणाऱ्या प्रसंगांमध्ये किंवा कुठल्याही यशापयशाच्या ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात असतात ते सगळं आपल्याला क्लॅरिटी येत जाईल. मग मानसिक पातळीवर असेल की आपलं स्वतःबद्दलचं मत, शारीरिक पातळीवर असेल की जिथे आपलं शरीर व्याधीमुक्त असेल, निरोगी असेल, तरुण दिसू आपण, किंवा नातेसंबंधातल्या बाबतीमध्ये असेल की आपलं स्वतःशी, जगाशी नातं अतिशय मौज मजेचं, आनंदाचं असेल, आणि आर्थिक बाबतीत असेल की तुमच्याकडे आर्थिक समृद्धी सुद्धा असेल आणि त्याचं नियोजन सुद्धा तुम्ही उत्तम प्रकारे कराल, ती सांभाळाल, ती उपभोगाल. अशा प्रकारे मानसिक, शारीरिक, नातेसंबंधातील आणि आर्थिक या 4ही आस्पेक्टने तुमच्याकडे समृद्धी येईल. आणि त्याच्याकरता काय करायचं तर तुमच्या शरीरातल्या ऊर्जेवरती, शरीराच्या बाहेर सूक्ष्मपणे असणाऱ्या ऑरा मधील ऊर्जेवर काम करणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला आता जाणवलं असेल. आणि म्हणूनच आम्ही ह्या सगळ्या गोष्टींची शुद्धता करण्यासाठी किंवा ह्याचं बॅलन्सिंग करण्यासाठी, इमोशनल एनर्जीचं मॅनेजमेंट करण्यासाठी आम्ही एक नवीन कोर्स घेऊन आलो आहे, गोल्डन गेटवे टू प्रॉस्पेरिटी. अर्थातच त्याची माहिती उद्याच्या एपिसोडमध्ये बघूया. पण हां, स्वतःचा ऑरा आणि त्याचा बघायला विसरू नका. म्हणजे मग तुम्हाला खऱ्या अर्थाने विश्वास वाटेल की हो, आपल्या शरीराच्या बाहेरचं हे ऊर्जा क्षेत्रसुद्धा किती महत्त्वाचं आहे आणि त्याची शुद्धता, तिथल्या ऊर्जेचं संतुलन किती महत्त्वाचं आहे हेही तुमच्या लक्षात येईल.